या 4 बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळतोय 5,000 रुपयांचा दर। तुमच्या सोयाबीनला बाजारभाव मिळणार का? शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सोयाबीनचा हंगाम आता सुरू असून सोयाबीनची खरेदी आणि विक्री ही सध्या जोरदार सुरू आहे। खुल्या बाजारामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला 4,000 ते 4,850 रुपयांपर्यंत सरासरी बाजारभाव मिळतोय। याशिवाय बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनला चांगला दर मिळतो। मग यामध्ये लातूर बाजार समिती असेल, जालना असेल, हिंगोली, निलंगा, वाशिम, वर्धा, नागपूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 4,500 ते 4,600 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। शिवाय यंदा केंद्र सरकारने सुद्धा सोयाबीनला 5,328 रुपयाचा हमी भाव दिलाय आणि ही जी काही हमी भावानं खरेदी आहे ही सध्या 15 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे। शिवाय सोयाबीनच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा एक मोठी हालचाल त्या ठिकाणी झाली की ज्यामुळे भविष्यामध्ये सोयाबीनचे भाव हे 6,000चा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतात। नेमकी काय आंतरराष्ट्रीय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी मित्रांनो, ही जी काय सोयाबीनची जी आंतरराष्ट्रीय हालचाल आहे ही 2 जागतिक बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी होत आहे। मग यामध्ये पहिली बाजार समिती आहे चीन आणि दुसरी बाजार समिती आहे अमेरिका। अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी जास्त होत असतं, तर चीन हा सोयाबीनचा प्रमुख आयातदार देश आहे। शेतकरी मित्रांनो, आता चीनने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एकही दाणा त्या ठिकाणी आयात केलेला नाही। नोव्हेंबर 2018 नंतरच प्रथम त्या ठिकाणी चीनने अमेरिकी जी काय सोयाबीन आहे तर तिची जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी 0% आणली आहे। मागील वर्षी या काळात जवळपास 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने त्या ठिकाणी आयात केलं होतं। बघा, अमेरिकी आयातीवरती चीनचे जे काय उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीची झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी थांबली असं चीनच्या सीमाशुल्क विभागाने त्या ठिकाणी सांगितलं। त्यावरून ब्राझीलवरून चीनची सोयाबीन आयात 30%वरून वाढून ती आता त्या ठिकाणी 10.96 दशलक्ष टनांवरती त्या ठिकाणी गेली आहे। तर अर्जेंटिनावरून सुद्धा चीन त्या ठिकाणी 91% वाढून त्या ठिकाणी 1.17 दशलक्ष टनांवरती त्या ठिकाणी गेले। याशिवाय आपण जर का पाहिलं तर सप्टेंबरमध्ये चीनची एकूण सोयाबीन आयात ही 12.87 दशलक्ष टनांवरती पोहोचली। हा आतापर्यंत दुसरा सर्वात मोठा आकडा आहे। तज्ज्ञांच्या मते अमेरिकेसोबत व्यापार करार झाला नाही तर पुढील वर्षी चीनला फेब्रुवारी-एप्रिल दरम्यान सोयाबीनची टंचाई जाणवू शकते। चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयातदार करणारा त्या ठिकाणी देश आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आता भारताची भूमिका इथे सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे जागतिक व्यापार युद्धामध्ये अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने अमेरिकेच्या धर्तीवरती नवे नियम त्या ठिकाणी लागू केले। चीनचे दुर्मिळ धातू असलेल्या आणि चीनी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या वस्तू परदेशात पाठवण्यासाठी परदेशी कंपन्यांकडून चीनची त्या ठिकाणी मंजुरी घ्यावी लागणार आहे। यासोबतच अमेरिकेचे जे काही व्यापारी प्रतिनिधी आहेत यांनी सांगितलं की दक्षिण कोरियाची एखादी स्मार्टफोन कंपनी जर चीनमधून मिळालेल्या धातूंचा वापर करून फोन तयार करीत जर असेल तर तिला ऑस्ट्रेलियाला विकण्यासाठी चीनची त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागणार आहे। आणि त्या ठिकाणी याच पार्श्वभूमीवरती आपण जर का पाहिलं तर भारतासाठी चीनला सोयाबीन त्या ठिकाणी निर्यात करण्याची ही मोठी त्या ठिकाणी संधी आहे। आणि या संधीचा फायदा घेऊन जर का भारताने चीनला सोयाबीन जर का निर्यात जर का केली तर भारताला हा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतात आणि त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ त्या ठिकाणी होऊ शकते।